चला आता आमची गाडी निघालेली आहे लुंबिनीसाठी. सगळे रेडी आहेत. रेडी का बच्चे लोग? बाबू पण रेडी आमच्या. चला आता आमची गाडी निघालेली आहे लुंबिनीसाठी. सगळे रेडी आहेत. रेडी का बच्चे लोग? बाबू पण रेडी आमच्या. बाबू पण रेडी आहे. सगळे रेडी आहेत. आता आम्ही गोरखपूरवरून नेपाळला निघालोय. आता जरा मध्ये एक हॉल्ट घेतलंय. गाड्या थांबवल्यात पेट्रोल भरायला. कोणाला वॉशिंगला जायचं वॉशिंगला जाऊन येतो. इकडचे रोड. आता आम्ही बस्तीपासून पुढे आलो. आता इथून जवळजवळ सिलोली 20-30 किलोमीटर बाकी आहे. इथं एक फिरंगी हॉटेल आहे. तिथं आता आम्ही जेवायला थांबलोय. फायनली आम्ही लुंबिनीला पोहोचलेलो आणि हॉटेल जवळ पण पोहोचलो. आता आम्हाला अजून रूम ऑल आउट नाही झाल्या. तुम्हाला हॉटेल दाखवतो मी लांबूनच. हा हॉटेल आहे. नमस्कार फ्रेंड्स. आज आमचा पहिला दिवस नेपाळमध्ये. आज आम्ही लुंबिनीमध्ये आहोत. काल आम्ही रात्री लुंबिनीला पोहोचलो. आज आता आम्ही इथून पोखराला चाललो आहे. आता सगळे नाश्ता करायला आलेत. आता आम्ही निघू थोड्या वेळात. तुम्हाला दाखवतो पब्लिक आमची. गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची. गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची. ध्यान माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी. ध्यान माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी. बंधू उतरला कल्याण स्टेशन गो. बंधू उतरला कल्याण स्टेशन गो. बहिणीला साडी चोली घेऊन तो आला गो. बहिणीला साडी चोली घेऊन तो आला गो. गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची. 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 ध्यान माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी. ध्यान माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी. बंधू उतरला ठाणे स्टेशन गो. बंधू उतरला ठाणे स्टेशन गो. बहिणीला बांगुऱ्या गो घेऊन तो आला गो ना. बहिणीला बांगुऱ्या गो घेऊन तो आला गो. गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची. गाडी चाले 16 डब्यांची गो 16. चलो आता आम्ही निघतो. निघाले का? चला आम्ही निघतो. आमचा ड्रायव्हर बाबून रेडी आहे. हसतोय. चलो चला. गणपती बाप्पा.
बुद्धांचं ते तीर्थस्थान आहे, तिथं आलोय. जाम थंडी आहे, फुल धुके आहेत. बोला ना SP. SP गिव्ह सम इम्पॉर्टन्स. हे गौतम बुद्धाचं जन्मक्षेत्र मानलं जातं. ओके. इथं एक ज्योत जळते. हां राईट साईडला बालबुद्ध आहे, हां नंतरचा मोठा बुद्ध आहे. ओके. आणि बुद्धाने इथं जन्म घेऊन हां अख्ख्या जगाला जी एक शिकवण दिलेली आहे हां ती अख्ख्या जगाला प्रेरणादायक आहे. ओके. हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. चला पुढे सांगतो. आम्ही आता भगवान बुद्धांच्या जन्मस्थळावर चाललो. इथं नेपाळी लोकांना 20 रुपये इंडियन करन्सी प्रमाणे आणि आम्हाला इंडियन लोकांना 80 रुपये इंडियन करन्सी प्रमाणे तिकीट आहे. तुम्ही जर यात असाल तर इथं तिकीट काढा आणि इथं एंटर करा. आता पुढे शूट करायचं का नाही हे बघतो, म्हणजे अलाउड आहे का नाही का माहिती नाही, पण जाऊया पुढे. शूट करतो आणि तुम्हाला पुढचं काय आहे ते दाखवतो. इथे मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर इथं शूज काढायला लागतात. आम्ही बघा आमचे शूज तुम्हाला दिसत असतील, आम्ही लांब शूज काढलेत. असे शूज काढाय, हे शूज रॅकसाठी आहे. त्यानंतर इथून मंदिरात प्रवेश केला जातो. हा प्रवेशद्वार आहे, इथून मंदिरामध्ये आपण एंटर होतो. कसं वाटलं? मस्त. बुद्धांच्या जन्मस्थळांचं दर्शन घेतलं. इथं आतमध्ये शूटिंग अलाउड नाही. मला इथं कॅमेरा जमा करायला लागला. इथं लॉकर सुविधा आहे कॅमेरा जमा करायची. आज दर्शन घेतलं, निघालो. आता नेक्स्ट प्रवास चालू होईल आमचा. हे इथं दीप प्रज्वलित करून प्रार्थना करतात, तुम्ही बघू शकता.
नमस्कार फ्रेंड्स, काल आम्ही पोखराला थोडा रात्री पोचलो म्हणून काही शूट नाही केला. आज तुम्हाला दाखवतो. आम्हाला हॉटेल गुरु ग्रँड पोखरा इथं दिले, राहायची व्यवस्था केली आहे. एकदम हॉटेल एकदम भारी आहे, राहायची सोय वगैरे खतरनाक आहे. प्रत्येकाला एकदम परफेक्ट रूम असे आहेत. हॉटेल बा तुम्ही बघू शकता. हा बाहेर एक बार काउंटर आहे, हा काउंटर आणि हे रेस्टॉरंट, हे सिटिंग एरिया. एकदम हॉटेल भारी आहे, एक नंबर हॉटेल. आज तुम्हाला मी एका माणसाची भेट करून देईल, त्याच्यामुळे फिरणं शक्य झालं. हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वे श्री हरीशजी, आज यांची आपण मुलाखत घेऊ. ठीक आहे, थोड्या वेळात तिथे जातो. आमची नाश्त्याची सुविधा झालेली आहे, नाश्ता करून घेतो आणि मग गुड मॉर्निंग मडवी. चल मग चालू इथून नेपाळ दर्शनाला. आतमध्ये फिरव. हाय, मुलाखतची संतोष काय जरा. नमस्कार नमस्कार. पहिल्यांची सुरुवात कर. नमस्कार नमस्कार. माणसापासून जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय श्रीराम. स्टार्ट करो. चला आता आपला प्रवास चालू होतोय देऊन साईट सीइंग साठी. चला प्रवास चालू होतो, आता निघतो आम्ही प्रवास करायला. चला बाबू, चला. आता आम्ही चाललो विंध्यवासिनी मंदिर. नेपाळला विंध्यवासिनी मंदिर आहे, आम्ही तिथे दर्शनाला चाललोय. एक एक माणसं उतरत आहेत गाडीतून आमच्या. आलो आम्ही महिंद्रा केव्स या गुफा आहेत. इथे फॉरेनरसाठी 150 रुपये, इंडियनसाठी 80 रुपये तिकीट आहे, नेपाली टुरिस्टसाठी 50 रुपये आणि स्टुडंट असतील त्यासाठी 30 रुपये. नेपाली ड्रेस का कितना? इंडियन 100, नेपाली 150. 150. 1%. ओके ओके. पूरा मतलब उसमें क्या सेट आता है? हाँ, आएगा पूरा सेट, माला, ज्वेलरी, पूरा सेट है. पूरा सेट आएगा. ओके ओके. तुम्हाला घ्यायचं आहे? तुम्ही त्याच्यासाठी लाईन लावलेत का? ओके ओके ओके, चालेल चालेल चालेल. आराम से बैठी. हाँ, आराम से बैठिए. नमरी बाचे दैवले साचे फेरि भेटौला. नमरी बाचे दैवले साचे फेरि भेटौला. अर्को जुनी त कहिले हो कहिले यही जुनी भेटौला. अर्को जुनी त कहिले हो कहिले यही जुनी भेटौला.
पहिला मरौला स्वर्ग जाने बाटोमै खुरौला हो गाईलाई चराउँदै लाली जोबन जान्छ। हा का आता आम्ही गुप्तेश्वर महादेव मध्ये बसलोय. गुप्तेश्वर महादेव गुफा मध्ये आलोय. तिथे भूपेंद्र आपण कुठं चाललो आता? आता आपण चाललोय गुप्तेश्वर मंदिर. ओके ओके ही गुफा आहे का? गुफा आहे, मोठी गुफा आहे. ओके ओके चला चला चला. नाही देऊ नमस्कार 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 नमस्कार. मार्केट आहे. हा मार्केट आहे गुप्तेश्वर महादेवचा. फुल क्राउडेड मार्केट आहे बघा. तुम्ही भरलेला मार्केट आहे. बघितलं का मंदिर कसं आहे? एकदम मस्त चांगलं आहे. डेव्हिस फॉल मस्त आहे. इथूनच एंट्री आहे डेव्हिस फॉलला. आमच्या पोराला जा ना मग मी येतो तुमचं. नाही ना. एकदम भारी अनुभव आहे. शिवकोडी सारखं वाटतंय तसाच एक्सपिरियन्स आहे. फक्त काय इकडं उतरायला पायऱ्या आहेत. शिवकोडीला पायऱ्या नाही एवढाच फरक आहे. हा दिसते चला वहिनी. ए चलो 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 आगे वाला पीछे चलो. मध्येच थांबला पुढे अटकला. हर 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 महादेव. जाम भारी अनुभव आहे. तुम्ही कधी इथे या. आई शपथ फुल एकदम खाली नजारा एकदम भारी आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच पण तुम्ही स्वतःहून या स्वतःहून भेट द्या. खूप भारी आहे.
थोड़ा सा उधर से सूप ऐड करके तो स्पाइसी हो जाएगा, ठीक है? नूडल्स बोला है ना? नो आया है। आता किती खाणार आहेस तू? मॉर्निंग फ्रेंड्स, आज आम्ही पोखरा टू मनोकामना चाललो आहे. लवकर उठलो आज सकाळी 3:30ला, म्हणजे 5 वाजता गाडी सुटणारच आहे. आज एस पी आलं आहे, आपण एस पीकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया, एस पीचं काय मत आहे ते. गुड मॉर्निंग. व्हेरी कूली मॉर्निंग. समथिंग 8 डिग्री टेम्परेचर आहे इथे. आणि अशामध्ये आम्ही आता 5 वाजता निघत आहोत मनोकामना, पोखरा टू मनोकामना मंदिर. सकाळी लवकर जाऊन दर्शन घेऊन, मनोकामना देवीचं दर्शन घेऊन आमचं संध्याकाळचं डेस्टिनेशन काठमांडू असणार आहे. मॉर्निंग. ओके, चला मग भेटूया मनोकामना मंदिरामध्ये. वीर बाय बोल. बाय गाईज.
ती रोपेची लाईन लावली आम्ही, रोपेची लाईन. कशी वाटली नेपाळ टूर? मस्त मजा एन्जॉय करताय? हा आता कशी वाटली? मजा. पोरा बरोबर आले का जरा सजा लागतं ना पोरांना जमवायला लागतं ना. तुम्हाला मजा आली नेपाळ टूरला? मजा करता? हो. मजा करता का नेपाळ टूर? मजा आली? फुल एन्जॉय करता का? तुम्हाला कशी वाटली? मस्त वाटली. हा रोज रोज सकाळी 3 वाजता उठलात तर मजा येईल का? नाही ना. ओके ओके. हो तुम्हाला कसं वाटली नेपाळ टूर? मस्त. नेपाळ टूर एकदम फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. क्लायमेट वगैरे? क्लायमेट तर एकदम मस्त ना. पाणी मस्त एन्जॉय. तुम्ही कानावरून काही टोपी काढली नाही आल्यापासून. भाऊ तुम्हाला कशी वाटली? मस्त मस्त. मजा कसा आली. नेपाळचा क्लायमेट? एकदम मस्त. बाई तुला कशी वाटली? मस्त. पार जाम भारी ना. आता आम्ही मनोकामना मंदिरात चाललोय, देवीच्या देवळात. इथून रोपवे आहे वरती जायला. आम्ही लाईन उभं आहे रोपवेच्या. भरपूर गर्दी आहे आज. बघू शकता तुम्ही हे रोपवे आहेत. एका रोपवेमध्ये 6 जण बसू शकतात. बघूया आता किती मिनिटात वरती पोहोचतोय. वरून एकदम नजारा वरचा भारी आहे, तुम्हाला दाखवीन मी. वरती पोचलो रोपवे मधून. मला विलीज सांगितलं खाली म्हणे आन्सर चेक.
फ्रेंड्स, आज आम्ही चाललोय पशुपतीनाथ मंदिर. आता सकाळचे वाजल्यात 8. लवकर दर्शन होईल. आम्ही मग दर्शन करून मग जरा साईट सीन करू. जरा लेट झाला, आमची गँग अर्धी पुढे गेली, आम्ही अर्धे मागे राहिलो. बघूया आता दर्शनाची लाईन किती मोठी आहे. बघू मग फटाफट दर्शन घेतो आणि तुम्हाला साईट सीन दाखवतो. चलो बाय. आता आम्ही आलो पशुपतीनाथ मंदिराच्या समोर. थंडी आहे मस्त, सगळ्यांनी जॅकेट घातल्यात आणि मी विदाऊट जॅकेट आहे, फक्त शर्ट पॅन्टवर नॉर्मल. हे बघा इथं बाहेर फुलवाले आहेत, त्यांच्याकडे तुम्ही फुल घेऊ शकता. हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. चला मंदिरामध्ये जाऊ. हाय, झालं का दर्शन? लाईन आहे, गर्दी नाही ना? किती वेळात होते दर्शन? 20 मिनिटं तरी लागेल. 20 मिनिटं होते. 20 मिनिटं लागेल. ओके. आमच्या बाया इथं फुलं घ्यायला थांबल्यात. इथं परडी भेटते, भरपूर शॉप्स आहेत परडींचे. बघा आता आम्ही चाललो मंदिरामध्ये दर्शनाला. मंदिरामध्ये फोटोशूट अलाउड नाही आहेत. माझा कॅमेरा बंद करतो इथेच आणि आता पुढे जातो. हा समोर दिसतोय हा मंदिराचा एंट्री गेट आहे मेन. याच्या पुढे कॅमेरा अलाउड नाही, कॅमेरा बंद करायला लागेल. दर्शन झालं आमचं 15 ते 20 मिनिटामध्ये दर्शन झालं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहेत आणि मग आता दर्शन घेऊन निघालो. माळा टाकली गुरुजींनी गळ्यामध्ये. आधी कसा वाटलं तुला? मस्त होता. मस्त होता ना? एक फोटो पण स्निकिंग केला, अलाउड नव्हतं. ओके ओके. सगळेकडचे बाहेरचे. हेमंत दादा, तुला कशी वाटली टूर? खूप चांगले आहे. माझे वडील 25-30 वर्षापूर्वी नामदेव पांडुरंगांकर घनसोलीवरून अशी बस काढून ट्रिप काढायचे आणि त्याच्यामध्ये अशीच बरेच म्हातारे लोक वगैरे यायचे, वयोवृद्ध. खूप आम्ही एन्जॉय करायचो. मग त्यावेळेस असे रोड होते का? रोड त्यावेळेस असे होते थोडेसे खराब वगैरे, पण ठीक आहे. आणि आता बऱ्याच वर्षानंतर या ट्रिपमध्ये मी आलो आहे फॅमिलीला घेऊन. आपलं सर्व ग्रुप आलं आहे. खरोखर खूप चांगलं जेवण, खूप चांगले रूम आणि भरपूर आनंद वाटला. लोकांना मी हेच सांगेन का तुम्ही पण या, खरोखरच चांगली ट्रिप आहे. ओके. कशी वाटली हरीश टूर्स? मस्त वाटली. अरेंजमेंट वगैरे, जेवण, नाश्ता मस्त. मजा करताय? मजा आली? तुम्हाला कशी वाटली? छान आहे. आणि इकडचे लोकल प्लेसेस तुम्ही फिरताय, मजा करताय का? मजा करते, एन्जॉय. कसं वाटलंय नेपाळ? नेपाळ छान आहे. छान आहे. तर त्यांची शॉपिंग लय बेकार आहे. ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी जावा, ते शॉपिंग बेकार. महिलांचं कसं असतं, पटली तर चांगलं, नाही पटली तर बेकार. बरोबर ना? आपल्या देशापेक्षा महागच आहे इथे सगळं. डबल भाव लावतात.
जलमंदिर इथं विष्णूची झोपलेली मुद्रा आहे पाण्यामध्ये शेषनागावर. ती बघण्यासाठी आलो. चांगलं आहे, एकदम मस्त मंदिर आहे. नमस्कार फ्रेंड्स, आपल्यासोबत आता हरीश टूरचे सर्व हरीश जे आहेत, जरा आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया. ही टूरची जी संकल्पना आहे त्यांच्याकडून कशी निर्माण झाली आणि या टूरमध्ये जेवढे अरेंजमेंट करतात ते कशा प्रकारे ते सगळे हँडल करतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. गुड मॉर्निंग हरीशदा. गुड मॉर्निंग, नमस्कार. ही जी टूरची संकल्पना आहे ती तुम्हाला कशी सुचली? ॲक्च्युली आम्हाला फिरायची आवड होती, खूप जास्त फिरायची आवड होती. आम्ही हॉबीलाच आमच्या बिझनेसमध्ये कन्वर्ट केलं. ओके. आणि मग एवढी पब्लिक सगळी एकत्र तुम्ही घेऊन निघता, मग ही मॅनेजमेंट कशी करता तुम्ही? काही नाही, आता प्रॅक्टिस झाली आहे मला. इझिली आहे माझ्यासाठी, एकदम इझी आहे. तुम्ही बघतच असाल, कुठेही काही त्रास नाही, काही नाही, एकदम सॉफ्ट. एकदम आपलं प्लॅनिंग जर व्यवस्थित असेल ना तर काही त्रास होत नाही. आपण पूर्वीच सगळ्या हॉटेलची लिस्टिंग वगैरे सगळं आधीच केलं ना तर मग काही प्रॉब्लेम होत नाही. सगळं एकदम व्यवस्थित होतं. गाड्यांची अरेंजमेंटपासून सगळ्याच अरेंजमेंट जर आपण सुनियोजित असेल तर सगळं व्यवस्थित होतं. आणि ही जेवणाची तुम्ही जी अरेंजमेंट करता, आता तुम्ही आमच्याबरोबर ट्रॅव्हल करत असता, ट्रॅव्हल करत असताना तुम्ही शॉपिंग करत निघता जेवणासाठी का आधीच केलेली असते? तो किचनचा सेटअप माझा एक वेगळाच असतो. माझी सगळी जबाबदारी मी त्यांच्यावर दिलेली असते. शॉपिंग करणं, जे पण काही ग्रोसरी लागेल ते सगळं ते लोक घेतात. ओके. नॉनव्हेज, चिकन, मटन जे पण लागेल ते सगळं ते लोक अरेंज करतात. माझं काम असतं, मला फक्त तुमच्या 100 लोकांवर लक्ष द्यायचं आहे. बाकीचं सगळं किचनचं सगळं त्या लोक हँडल करतात. ज्या माझ्या किचनच्या करंजावरून असतात सगळे लेडीज, त्या सगळं हँडल करतात. ओके. आणि यापुढे जर तुम्हाला आणखीन याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणखीन जर टूर काढायची असेल म्हणजे आउट ऑफ कंट्री, तर तुम्ही कुठे न्याल? नक्कीच आपण सगळे देश आपण त्याच्यात कव्हर करायचा प्रयत्न करू. मग पहिला कुठल्या देशापासून चालू करणार? पहिलं शक्यतो दुबईच आपण दुबई करणार आहोत. ओके. लवकरच सुरू करू अशी अपेक्षा आहे. आम्ही पण भरपूर ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष अनुभव घेतला हरीश टूर्सचा. फुल मजा करतोय आम्ही, फुल एन्जॉय करतोय, आमची मुलं पण एन्जॉय करतात. आणि प्लस तुमचं जे जेवण आहे, जेवण नाश्ता, ते आम्ही भरपूर एन्जॉय करतो. म्हणजे आम्ही स्वतः आम्ही टूरला निघतो पण आम्हाला कधी या जेवणाचा आनंद मिळत नाही का आम्ही मोस्टली बाहेर खातो. पण फर्स्ट टाइम आम्ही तुमच्या टूरला आलोय, फर्स्ट टाइम असं वाटतं की आम्ही घरचंच जेवतोय. आणि नेक्स्ट टाइम आम्ही कधी पण जर यायचं असेल तर नक्की तुमच्या टूर बरोबर. नक्कीच मी माझे 100% दिलेत. ह्याच्या पुढेही माझे 100% देत राहील. जोपर्यंत माझा टूरचा बिझनेस आहे तोपर्यंत मी माझे 100% देणार. बाकी सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. हे होते हरीश सर. तुम्ही आता त्यांची प्रतिक्रिया घेतली, बघितली, ऐकली. एकदम शांत स्वभाव, मनमिळाऊ आहोत. नेक्स्ट टाइम हे त्यांचे आचार्य आहेत. हे सगळं किचनची जबाबदारी यांच्याकडे असते. कुठलाही व्यक्ती भुका राहत नाही. तुम्ही बघू शकता. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. काल सकाळी 8 वाजता आम्ही काठमांडूवरून निघालो
दरमजल करीत आलो धवलगिरी घाटामध्ये. धवलगिरी घाटामध्ये 5:30 वाजता संध्याकाळी आम्ही पोहोचलो. संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून आत्ता 8 वाजले, म्हणजे जवळजवळ 14 तास झाले आम्ही ट्रॅफिकमध्ये आहोत. हे 7 किलोमीटरचं अंतर तुम्ही जे बघताय ते पूर्ण ट्रॅफिक जॅम आहे इकडे. हे 7 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी अजून 14 तास झाले, अजून आम्ही गेलो नाही. आमच्या संध्याकाळी फ्लाईट्स आहेत, ट्रेन्स आहेत, स्टील 8 o'clock नाव. आम्हाला माहिती नाही आम्ही पोचू की नाही पोचू, ट्रेन बस आय डोंट नो. आणि इथली व्यवस्था आणि इथले रस्ते बघून परत कधी नेपाळला येऊ का नको येऊ अशी शंका निर्माण झालेली आहे. रस्ते खराब आहेत, जरा रस्ते दाखवा. हे रस्ते खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे काही कळत नाही. आणि इथं डांबर पण नाही आणि RCC पण नाही, मातीचे रस्ते आहेत आणि नॅशनल हायवेज. आणि जेव्हा गाडी चालू होते तेव्हा प्रत्येक गाडीचे टायर स्लिप होतात, अजून स्लिप होते. मडी रोड्स आहेत. आणि हे नॅशनल हायवे जर असे असतील तर नेपाळचं काय होणार मला माहिती नाही. याच्या अगोदरचा एक एक्सपिरियन्स होता पोखरा टू काठमांडू, सेम सिंगल वे रस्ता आहे आणि नॅशनल हायवे नंबर 1 म्हणजे देशातला सर्वात हायवे. आणि त्या हायवेवरून पोखरा टू नेपाळ पोचायला आम्हाला जवळजवळ 12 तास लागले. म्हणजे ते रोड असेच आहेत, मढी रोड्स, हे रोड्स, ते रोड्स. आय डोंट नो भविष्यामध्ये नेपाळचं काय होईल. थँक्यू. संतोष पाटील आमचा एक मित्र अक्षरशः कंटाळा आलाय ट्रॅफिकमध्ये. हालत बघू शकता तुम्ही, फुल ट्रॅफिक आहे आणि थंडी पण तेवढीच आहे, धुके पण आहेत. काय आता आम्ही कधी पोचू काय सांगता येत नाही. काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून आम्ही जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर पूर्ण पार केलं फक्त, बाकी काय नाही. फुल कंटाळा, पोरं पण कंटाळ्यात. चला भेटूया पुढच्या याच्यात. आता पोचायचं आम्हाला डायरेक्ट स्टेशनला, गोरखपूर स्टेशनला भेटूया. फायनली आज शेवटचा प्रवास आमचा इथून घरी जायचा. कुशीनगर एक्सप्रेस गोरखपूरवरून गोरखपूर स्टेशनला आलेलो आहे. सगळे उतरले गोरखपूर स्टेशनला, बॅग उतरचं काम चालू आहे. फायनली आम्ही ट्रेनमध्ये आलो, बसलो, भरपूर प्रवास केला, फुल ट्रॅफिकमध्ये अडकलो. पोरांनो ट्रॅफिक कशी वाटली? किती? 30 तास. तुम्हाला कशी वाटली ट्रॅफिक नेपाळची? एकदम बेकार ना? एकदम बेकार. परत कधी येणार पण नाही. चला पाणी बिणी घेऊन येतो जरा, आता फ्रेश होतो. आंघोळ नाही केली 2 दिवस. आता आम्ही MP मध्ये आलोय. ट्रेन आमची 4 तास लेट आहे. बघू आमची दुसरे जोडी दुसऱ्या डब्यामध्ये, त्यांना भेटून येतो, काय करतात बघून येतो. आता आम्ही MP मध्ये आलोय. ट्रेन आमची 4 तास लेट आहे. बघू आमची दुसरी जोडी दुसऱ्या डब्यामध्ये, त्यांना भेटून येतो, काय करतात बघून येतो. काय चाललंय? बसलोय. कसा झाला प्रवास तुमचा नेपाळचा? मस्त एकदम. मस्त. आणि काठमांडू टू लुंबिनी प्रवास कसा होता? अरे तो खतरनाक खतरनाक. खूप खतरनाक. म्हणजे असं एकदम हॉरिबल. काय बोलता? काय बोल, मजा आली का? मजा म्हणजे ऍक्च्युली पिकनिकला पूर्ण मजा आली, पण शेवटचा दिवस होता ना तो 2 दिवसाचा प्रवास, म्हणजे हॉरिबल. तो लक्षात राहील म्हणजे एकदम इतिहास आहे तो इतिहास. जरा हरीश भाऊंचं बघूया. हरीश भाऊ काय करता? बोला. बसलोय, आराम करतोय. 2 दिवसाची थकान होती ती सगळी जरा ट्रेनमध्ये. वाटते या 10-12 वर्षाच्या अनुभवामध्ये नेपाळ टू लुंबिनी प्रवास तुमच्या लक्षात राहील. खूप लक्षात राहील. 12 किलोमीटरसाठी 18 तास लागलेत. 12 किलोमीटरसाठी 18 तास लागलेत ट्रॅफिक एका जागेवर. फर्स्ट टाइम झाला असेल ना हे? फर्स्ट टाइम. हॅलो मंडळी, कसा वाटला नेपाळ? नेपाळची लोक आणि नेपाळचे ठिकाणं वगैरे तुम्ही बघितले? छान आहे. पशुपतीनाथ आवडलं, पशुपतीनाथ, मनोकामना देवीचं मंदिर आवडलं, बाकी एवढं काय विशेष. ओके ओके. माणसांचं तर अजिबात तुम्ही ऑस्ट्रेलियाला राहता बरोबर? ऑस्ट्रेलियावरून तुम्ही फर्स्ट टाइम नेपाळ टूर केली असेल बरोबर? मग तुम्ही हरीश टूर बरोबर आलात बरोबर? हरीश टूरची मॅनेजमेंट तुम्हाला कशी वाटली? मॅनेजमेंट खूप छान, मस्त एकदम. आणि त्यांचं जेवण तर फूड तर अप्रतिम, एकदम अप्रतिम होतं.
आणि त्यांची सगळी हॉस्पिटॅलिटी आणि सगळं छान होतं इथलं. ओके. पुन्हा आम्हाला वाटेल यावंसं वाटेल. ओके. ते स्वतः पण खूप छान असे आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व छान आहे, एकदम मनमिळाऊ, हसरे. ओके. आणखीन तुम्ही पब्लिकसाठी नेपाळबद्दल काय सांगू शकता? आम्ही सांगू की तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करू नका, तुम्ही वाया प्लेनने या, फ्लाईटने या आणि तुम्ही कार वगैरे हायर करा, तिथल्या तिथे फिरा, त्यांच्या तिकडचे कार वगैरे घेऊन काही ओके. वाहन वगैरे असेल ते, आणि मग तुम्ही रिटर्न जावा. असं बाकी फ्लाईटनेच मी रिकमेंड करते. लोकांचं वागणं एकदम बरं नाही, ते म्हणजे लोक हेल्पिंग नाही आहे, हेल्पफुल नाही आहे, ते ओके. सपोर्टिव्ह नाही आहे, हेल्पफुल नाही आहे आणि रूड आहे, खूप रूड आहे, खूप रूड आहे. आणि इंडियन लोकांना तर एवढे हे पण करत नावं ठेवतात. आणि नेपाळमध्ये तुम्ही फूड ट्राय केलं? नेपाळचं फूड चाउमिन आणि काय केलं होतं, चोल, मोमोज आणि ते सगळं. ते चांगलं वाटलं? हा, ते छान होतं, मस्त झालं. ओके. प्रत्येक ठिकाणी नाही, काही ठिकाणी काही ठिकाणी छान आहे आणि क्वांटिटी थोडी कमी वाटली म्हणजे असं. ओके ओके. पण बाकी नेपाळ बघण्यासारखं आहे? नेपाळ बघण्यासारखे, पण लोक बरी नाही ते. ओके. एवढंच सांगू आम्ही. थँक्यू. काय चाललंय? बिया ये पक्ष्यांचं खाणं, ये आम्ही पोपटांना देतो. आम्ही माणसं खातो. हा, कसा वाटला प्रवास नेपाळचा? मस्त. आणि मग काठमांडू टू लुंबिनी प्रवास तुम्हाला कसा वाटला? अविस्मरणीय. काय बोलता? मग कधी परत त्या रूटला प्रवास करायला झाला तर येणार का? बाय बाय करून आलो. बाय बाय. आणि नेपाळ कसा वाटला? शॉपिंग केली का तुम्ही? शॉपिंग केली? मला मी असं ऐकले का तुम्ही शॉपिंग केल्यानंतर अजून 2 बॅगे विकत घेतल्या एक्स्ट्रा? बरोबर आणलेल्या 2 बॅगी? हा, बरोबर आणलेले. मग घेतल्या, भरल्या का? मग कुली पाहिजे का बॅग उचलाला? घेतलेला? परत येणार का कधी नेपाळला? ओके ओके. भाऊ झाली का झोप? कसा झाला नेपाळ? एकदम मजेत. आणि काठमांडू टू लुंबिनी प्रवास मजा आली? बाबा नको, परत नको. परत कधी नेपाळला यायचं झालं तर कसे येणार? फ्लाईटनी. बस नको बाबा. भरपूर प्रवास होता ना? पण नेपाळची ठिकाणं कशी वाटली तुम्हाला? सगळीकडे मस्त? दर्शन चांगलं. दर्शन चांगलं झालं ना? बाकी मजा? फक्त एकच दिवस आपला एकदम झाला तर तेवढा पण, हा. तो पण पाहिजे ना. तो पण अनुभव घेतला. तो पण अनुभव पाहिजे ना. बरोबर. दादा कसा वाटला तुम्हाला नेपाळ? बरं वाटला. नेपाळचा प्रवास कसा वाटला? प्रवास मजेत. आणि शेवटचा दिवस आपला नेपाळ टू आपलं काठमांडू टू लुंबिनी मजा आली का? म्हणजे तो पण तुम्ही अनुभव घ्यायला होता, तो पण घेतला आपण. आणि नेपाळ कसा वाटला? नेपाळची ठिकाणं, नेपाळची माणसं एकदम बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला बेस्ट अनुभव आला माणसांबद्दल? चांगली सहकार्य केली. 2-3 रिएक्शन असे आल्यात का नेपाळ चांगला आहे, माणसं चांगली नाहीत. हा. जरा झोलझपाटी करा. बरोबर ना? आणि दुसरं बाकी सर्व मजा केली? ओके ओके. तुम्हाला कसं वाटलं नेपाळ? मस्त. नेपाळ एन्जॉय केला? एन्जॉय मजा. हरीश टूलची मॅनेजमेंट कशी होती? 1 नंबर मॅनेजमेंट होती. हा, मजा आली, पण येताना लय प्रॉब्लेम झाला. कसं झालं? 18 घंटे ट्रॅफिक लागली. 25 hours ट्रॉफिक. नेपाळ टू लुंबिनीचा प्रवास ना, तो सगळ्यांसाठी खडतर प्रवास होता. जेवण नाही खाऊन भेटला असं झालं. हे सगळे 100चे 100 जण एक टाइम भुके होते. इथं आल्यानंतर सगळ्यांनी काही खाल्लं बरोबर. तर तुम्हाला तरी आंघोळ करायला भेटले, आम्हाला आंघोळ करायला पण नाही भेटली. हा, बाकी सगळं प्रवास व्यवस्थित. ओके. अजून कोण आहे का पुढे? आपण भेटूया प्रवीण पाटील, आमचे ग्रुपचे सर्व नेपाळबद्दल त्यांची प्रतिक्रिया घेऊया. प्रवीण दा, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. कसा वाटला नेपाळ?
नेपाळची ट्रिप तर तसे लोकेशन वाईज खूप चांगली होती, पण शेवटच्या दिवशी जर आम्हाला एकदम वाईट अनुभव आला. काठमांडू ते लुंबिनी प्रवास करता वेळी खूप तिथं जाम लावलेला. एवढा जाम होता का मी माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा मी एवढं बघितलं का एवढा जाममध्ये मी 19 तास अडकलेलो आहे एकाच बसमध्ये. एका ठिकाणी बसून 19 तास कसे काढले ते मला आता शब्दात सांगता येत नाही आहे. तो अनुभव खूप वाईट होता. आणि त्याच वेळेमध्ये जे माणसांची मी प्रवृत्ती बघितली ती पण मला खूप वाईट वाटली एकदम. म्हणजे कुठले नेपाळी माणसांचे ते लोक असं थोडंसं त्यांच्या लोकांना फेवर करतात आणि इंडियन लोक दिसली का त्यांना थोडंसं व्यवस्थित ट्रीटमेंट दिली नाही त्या लोकांनी. ते मला खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड अनुभव होता तो. आणि तो अनुभव मला नक्कीच शेअर करावासा वाटला. कारण आता अशा सिच्युएशनमध्ये लोक आमच्या इथे तर अशा सिच्युएशनमध्ये लोक भरभरून हेल्प करतात, पण इकडे तसं झालं नाही आहे. ते उलट आपल्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करतच नव्हते. ते कुठल्या गोष्टीमध्ये हेल्प करत नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये हेल्प नव्हते करत. काही सांगायला गेलो का ते असं थोडंसं आररावीची उत्तरं असं तसं. हा अनुभव आला. बाकी असं लोकेशन वाईज नेपाळ खूप चांगलं आहे, बघण्यासारखं आहे आणि ते आम्ही एन्जॉय पण केला. फक्त येत्या वेळी हा वाईट अनुभव होता तो मी सांगू इच्छितो. ओके, चला भेटूया आता. तुम्हाला आपल्या इकडे नमस्कार संतोष पाटील. व्हेरी गुड मॉर्निंग सर. कसं वाटलं नेपाळ? नेपाळ बघायला खूप छान आहे, फिरायला खूप छान आहे, वातावरण खूप छान आहे, स्पॉट्स खूप छान आहेत. माणसं लई डेंजर आहेत नेपाळची. थर्ड क्लास माणूस की थर्ड क्लास माणसं. आणि नेपाळच्या लोकांचा व्यवहार लोकांच्या नेमकं थर्ड क्लास व्यवहारच ना, प्रश्नच नाही, काहीच नाही. म्हणजे काय सेन्स नाही. त्यांना माहिती आहे का त्यांचं नेपाळ हे देश निव्वळ पर्यटनावर अवलंबून आहे, पण ते पर्यटक लोकांचीच चांगलं वागत नाही. तर काय करणार? ओके ओके ओके. मग आता नेक्स्ट टाइम तुम्हाला नेपाळला यायचं असेल तर तुम्ही कोणता रूट लोकांना सजेस्ट करणार? नेक्स्ट टाइम जर नेपाळला यायचं असेल तर बाय फ्लाईट. नेपाळला 2-3 दिवस थांबा, बघायचं असेल तर काय बघा. आणि नेपाळमध्ये 2 स्पॉट चांगले आहेत. पोखरा चांगला आहे, काठमांडू चांगला आहे, बघण्यासारखे ठिकाण आहेत. मनोकामना देवी वगैरे तिकडचे आहे. ते बघून तुम्ही धार्मिक पर्यटनासाठी येत असाल तर धार्मिक पर्यटनासाठी जर येणार असाल तर मी सजेस्ट करेन की फक्त तुम्ही धार्मिक पर्यटनच करून निघा. आणि जर तुम्हाला साईट सीन वगैरे करायचं असेल तर मग तुम्ही त्या बघण्यासारखी ठिकाणं आहेत, पण त्या लोकांची लेवल मेंटॅलिटी चांगली नाही. विशेषतः इंडियनबद्दल मला वेगळाच अनुभव आला. इंडियन नंबर प्लेट असलेली गाडी असेल का त्यांना त्रास देतात. तर असे ठीक आहे. आता काय आलो, बघायचं होतं. काहीही केलं तरी भारतीय लोकांचं श्रद्धास्थान आहे आपलं तिथलं पशुपतीनाथ मंदिर. हे आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानलं जातं. लोक 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शनाला येतात. माझी इच्छा आहे की माझे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग पूर्ण दर्शन करावं. माझे 5 ते 6 ज्योतिर्लिंग झालेले आहेत. तर त्यातलाच एक पशुपतीनाथ पण आता झालेला आहे. तर त्या अकॉर्डिंगली मी ह्या प्रवासाचं नियोजन केलेलं होतं. ठीक आहे. अनुभव आला, वर्स्ट अनुभव आला की इथं ट्रॅफिक जॅम. रस्ते म्हणजे तिथं तुम्ही बोलाल का नॅशनल हायवे नंबर 1, भारतातला नॅशनल हायवे नंबर 1 मुंबई आग्रा महामार्ग, नीट अँड क्लीन. बरेचसे असे NH04 पुणे मुंबई महामार्ग अख्खा कॉन्क्रिटिंग आहे. इथं रस्ते नाहीच आहेत. म्हणजे रस्ते आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत ते कळत नाही. आणि कॉन्क्रिटिंग सोडा, डांबरीकरण सोडा, ते कसल्या चिखलात रस्ते आहेत. तुम्ही तिथं त्या रस्त्यांचं मी शूट केलंय. त्याच्यामध्ये पण तुम्ही थोडी मला एक सहकार्य केलं. माणूस ट्रॅव्हलिंगचा जो असतो माणसाचा एक प्लॅनिंग त्या रस्त्यांमुळे पूर्ण फिसकटतं. तुम्हाला 100 किलोमीटर अंतर करायला मुंबई पुणे आपल्या भारतामध्ये 100 किलोमीटर अंतर पार करायला 1.5 तास लागतात. ते 100 किलोमीटर अंतर पार करायला नेपाळमध्ये 6 ते 7 तास लागतात. ओके, हा फरक आहे. त्यामुळे आपलं ट्रॅव्हलिंगचं आपलं जे नियोजन असतं, आपल्याला काही साईट सीन करायचे आहेत तेवढं त्याच्यामुळे. आणि 1 वे असतं. आपण सगळीकडे 2 पदरी 4 पदरी 6 पदरी 8 पदरी महामार्ग. तिथं सिंगल रस्ता, 2 गाड्या जातील, 1 गाडी झाली, एक गाडी बंद पडली का ट्रॅफिक जाम. तो नेपाळचा असो, इंडियाचा असो, ना तो चायनाचा असो, सगळे स्ट्रक्ट होते. ओके. जितेश माडवी, तुम्हाला कसा वाटला नेपाळ? ठीक आहे. आता संतोष पाटील यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्या हिशोबात माझं पण म्हणणं तेच आहे. म्हणजे तुम्ही त्याच्या म्हणजे संतोष पाटील बद्दल पॉझिटिव्ह आहात पूर्ण. ओके.
आणि बाकी सगळे ठिकाणं वगैरे तुम्हाला आवडली, सुंदर ठिकाणं आहेत नेपाळमध्ये? ठीक आहे, जे मेन स्पॉट आहेत ते ठीक आहे. साईटसीन तेवढे हे नाही केलं तरी चालेल माझं म्हणणं. ओके. हा झाला लोकांचा अनुभव, जेवढे आमच्या टूर सोबत लोक होते आणि सगळ्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. आता तुम्ही जर तुम्हाला नेपाळला यायचं असेल तर तुम्हाला ट्रॅव्हलिंग तुमचं वाचवायचं असेल तर तुम्ही फ्लाईटनी या आणि फ्लाईटनी जावा. तर तिथे काही ठिकाणे फिरायची असेल तर तिथं कार हायर करू शकता, ती पण त्यांची सुविधा आहे. पण एवढंच आहे तर लोक तिथे कोऑपरेटिव्ह नाही आहेत. चला, धन्यवाद. तुम्हाला अशा माणसाची भेट करून देतो. आम्हाला ट्रेनमध्ये जेवणाची व्यवस्था करून दिलेली आहे त्या माणसांनी, आमचे संतोष पटेलचे मित्र. दादा तुमचं नाव काय? सचिन 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 लोहार. सचिन भाऊ, आमची जेवणाची व्यवस्था ट्रेनमध्ये यांनी केलेली आहे. आमचे संतोष पाटील यांचे मित्र सचिन भाऊ. प्रवास काय झाला, ट्रेन लेट आहे 6 तास. दादा खूप खूप धन्यवाद तुमचे. कसा झाला प्रवास? मस्त प्रवास, एकदम मस्त. लेट चालू आहे. जाम लेट ट्रेन झाली रे. आता आम्ही मुंबईला आम्हाला वाटलं घरी जाऊ ना, आम्हाला वाटलं बरं मुंबईला जाऊन ट्रिपच करू थोडाफार. परिस्थिती आहे, सकाळी उठून जायचं आहे. आपण घेऊया म्हणून. आता पुढच्या स्टेशनवर भुसावळला थांबते बरं. हिमालयन मिरची. आता तो बॉम्बलोट मला बघला. आमच्या घरून आम्ही चाय बनवायला आणले, इथंच चाय बनवला. तुम्ही चाय बघा, मस्त. जवळ ना जशी काय दारू, लांबून दारू वाटते, बिअरचा ग्लास. पिवा. चिअर्स चिअर्स. खाली ठेवले बघ चालू. फायनली मुंबईमध्ये पोहोचलो आणि इथं पहिल्याच दिवशी, वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस पडतोय बघा. चंबोड. नेपाळ ट्रिप आम्हाला आठवण राहील कायमची.